संपूर्ण मेळघाटास हरित क्रांतीचे स्वप्न दाखवून मोठ्या गाजाबाजाने 2009 मध्ये गडगाव मध्यम प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते। तेव्हापासून सतत सदर प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरत आहे। म्हणूनच गडगाव मध्यम प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून रखडलेला आहे। प्राप्त माहितीनुसार गडगाव मध्यम प्रकल्पावर अवैध ब्लास्टिंग केली जात आहे। गंभीर बाब अशी की ज्या ठिकाणी प्रकल्पाची मुख्य भिंत बांधण्यात येत आहे त्यास लागून अवघ्या 100 मीटर अंतरावरच रोज ब्लास्टिंगचे जोरदार स्फोट केल्या जात असून संपूर्ण प्रकल्प पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे। गडगाव मध्यम प्रकल्पामध्ये गडगा नदीवर मोठी भिंत तयार करून मोठ्या संख्येने क्यूबिक मीटर पाणी अडविले जाणार आहे। प्रकल्पावर दररोज होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे प्रकल्पाभोवतालची जमीन कमकुवत होऊन भविष्यात कोणत्याही क्षणी प्रकल्पास धोका निर्माण होऊन प्रकल्प जमीनदोस्त होण्याची शक्यता नागरिकांद्वारे वर्तविली जात आहे। तसेच या प्रकल्पावर दररोज ब्लास्टिंग स्फोट करून जमीन कमकुवत करण्याबाबत परवानगी कुणी दिली हा सुद्धा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। जर ब्लास्टिंगला परवाना नाही तर संबंधित विभागाने कंत्राटदारांच्या विरोधात त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे। गडगाव मध्यम प्रकल्पावर दररोज शेकडो ब्रास रेती व गिट्टीची कार्टिंग केली जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाकरिता अंदाजपत्रकामध्ये रेती आणि गिट्टीची लीड ही आसेगाव पूर्णा येथील दाखविण्यात आली आहे। तरी सुद्धा प्रकल्प कंत्राटदार दबंग प्रणालीने मध्य प्रदेशातून रेती व गिट्टी कार्टिंग करीत आहेत। संबंधित विभागाद्वारे FA कन्स्ट्रक्शन कंपनीकडून लागणाऱ्या सर्व मटेरियल बाबत रॉयल्टी अंदाजपत्रकामध्ये नमूद प्रमाणेच घेण्यात यावी तरच कंत्राटदाराची दबंगाई संपुष्टात येणार आहे। 2009 मध्ये जेव्हा या प्रकल्पास मंजुरात देण्यात आली होती त्याकाळी प्रकल्पाचे अंदाजपत्रक फक्त 130 कोटीचे होते। नंतर हा प्रकल्प तब्बल 10 वर्षे रखडल्यानंतर या विक्रमी प्रकल्पाची किंमत 494 कोटी रुपये करण्यात आली आहे। आता आधीचे अंदाजपत्रक व पुढील अंदाजपत्रक या दोघांची कसून चौकशी केल्यानंतरच लक्षात येईल की यामध्ये तथ्य काय आहे। संपूर्ण मेळघाटामध्ये अशी चर्चा आहे की या प्रकल्पाचे अंदाजपत्रकच बलाढ्य नेत्यांकडून मोठ्या रकमेच्या मोबदल्यामध्ये रिवाइज करण्यात आले हे विशेष। या प्रकल्पावर गेल्या बऱ्याच काळापासून अनेक वेगवेगळे गैरप्रकार सुरू आहेत। प्रकल्पाचे अंदाजपत्रक मागवून कामाबद्दल पाहणी करू व ब्लास्टिंग परवाना कुणी दिला तसेच रेती रॉयल्टी कुठची सादर करण्यात आली याबाबत माहिती घेऊन तक्रार करणार अशी माहिती युवक काँग्रेसचे धारणी येथील महासचिव राजा खान यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना दिली। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।